श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर शिबदरा येथे भव्य यात्रेचं आयोजन। हदगाव तालुक्यातील शिबदरा येथील श्री क्षेत्र अडीच लिंगेश्वर महादेव मंदिर पुरातन हेमाडपंथी असून तेथे दरवर्षी महाशिवरात्रीला भव्य यात्रेचं आयोजन करण्यात येत असते। दिनांक 15 ते 18 तारखेपर्यंत यात्रेचं आयोजन करण्यात आले आहे। या यात्रेमध्ये शालेय लेझिम स्पर्धा व जंगी शंकरपटाचं हे आयोजन करण्यात आले आहे। तर दिनांक 15 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी 6 वाजता गावातील मानकर यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक होईल। सकाळी 8 ते 9 शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण होईल। कलश पालखी शोभायात्रा नगर प्रदक्षिणा सकाळी 11 ते 12 या वेळेत होईल। 1008 वेदाचार्य श्री दिगंबर शिवाचार्य स्वामी महाराज थोरला मठ वसमत यांचं प्रवचन व लगेच दुपारी 2 ते 4 सामूहिक गावकऱ्यांचा अभिषेक व रात्री जागरणाचे भजन संगीत भजनी मंडळ शिबदरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सोमवारला शालेय लेझिम स्पर्धा सकाळी 10 वाजता, 17 व 18 रोजी मंगळवार बुधवार 2 दिवसीय भव्य शंकरपट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या यात्रेला नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ जिल्ह्यातील भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। काय आव्हान असेल नागरिकांना? जवळपास इथं गेल्या 13 वर्षापासून यात्रा भरत आहे। जवळपास परिसरातील वारंगा ते इकडे हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ परिसरातील बरेच लोक इथे येत आहेत आणि लांबून लांबून शंकरपटाच्या जोड्या येत आहेत। उद्यापासून 4 दिवसाचा जत्रेचा कार्यक्रम आहे। परिसरातील सर्व लोकांनी या जत्रेचा येऊन अवश्य लाभ घ्यावा। कसं आहे नेमका? याचा इतिहास असा आहे, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाल्यानंतर ते अयोध्येला जाते वेळेस हे दंडकारण्य आहे, या दंडकारण्यामध्ये ते प्रवास करीत होते आणि ज्या ज्या ठिकाणी मुक्काम पडेल त्या ठिकाणी दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र स्वतः महादेवाची स्थापना करायचे। स्थापना करून आरती पूजा महापूजा झाल्यानंतर ते पुढचा प्रवास करीत होते। अशा प्रकारचे दंडकारण्य म्हणतात। आणि येथून समोर ते औंढ्याला गेले। औंढ्याचे ज्या आता आपण औंढा असा समजतो की एक ज्योतिर्लिंग आहे, औंढा ज्योतिर्लिंग, तिथली माहिती प्रभू रामचंद्राने घेतली आणि नंतर असं करीत ते पुढे प्रवास करीत समोर गेलेले आहेत। अशा प्रकारचं हे आपल्या इथली माहिती आहे। आणि हे अडीच लिंग, आता अडीच लिंग म्हणल्यानंतर आम्ही बरेच ज्या ठिकाणी जातो, अडीच लिंगाची आम्हाला थोडी माहिती सांगा। संत महात्म्य असतात, अभ्यासू माणसं असतात, ते आम्हाला काही माहीतच नाही म्हणतात। पण अशी काही जागी अडीच लिंगाची माहिती मिळाली। सार्वभौम असा असणारा परमात्मा, या परमात्म्याविषयी भेद नाही। काही देवाविषयी भेद होय, पण येथे भेद नाही। जसं आता ते थोडं आपल्या विज्ञानामध्ये आले। विज्ञानामध्ये म्हणजे कोणते तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस ज्याला व्याकरण म्हणतात, व्याकरणामध्ये जाती किती आता? व्याकरणामध्ये 2 जाती, स्त्रीलिंग, पुरुषलिंग आणि नपुंसकलिंग, असं हे 2 लिंगेश्वर सर्वभौम परमात्मा झालेला आहे। आता याची खूप माहिती आहे। अशा प्रकारचं या ठिकाणी सार्वभौम, इथं भेदच नाही। तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोने। प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे मंदिर माझंच होय, हे मंदिर माझंच होय। काही ठिकाणी भेद असते, पण इथं भेद नाही साहेब। अशा प्रकारचं हे अडीच लिंगेश्वर आहे। इथं दरवर्षी यात्रा भरत असते अडीच लिंगेश्वराची। काय यात्रेचं स्वरूप असेल काय? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्या दिनांक 15/2/2026 उद्या महाशिवरात्रीनिमित्त भव्य यात्रेचं आयोजन केले आहे। उद्या सकाळी ठीक 6 वाजता मानकऱ्याच्या हस्ते अभिषेक होते। त्यानंतर आपले वसमतचे दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते गावामध्ये नगर प्रदक्षिणा होते। त्यानंतर त्यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे। लागली दुपारी 2 वाजता कीर्तनाचा कार्यक्रम आहे। दिगंबर शिवाचार्य महाराज यांचा प्रवचनाचा कार्यक्रम आहे, दुपारी ठीक 11 ते 1 आहे। नंतर कीर्तनाचा कार्यक्रम आहे 2 ते 4। ब्रह्मानंद महाराज सुकळी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारच्याला लेझिम स्पर्धा आहे, शालेय लेझिम स्पर्धा। त्यानंतर महाप्रसाद आहे। नंतर 2 दिवस 17 आणि 18 तारखेला
जंगी शंकरपटाचा सामना होणार आहे, अशी आमची यात्रेची रूपरेषा आहे. आमच्या इथे बाहेरून बरेचसे दुकानदार ते यात्रेप्रेमी खूप येतात. त्यांना आम्ही जे आमच्याकडून जे सोयीसुविधा होते ते आम्ही पूर्ण त्यांना देतो. जागा उपलब्ध करून देतो, लाईटची व्यवस्था करून देतो, राहण्याची समजा जेवण्याची ते पण व्यवस्था करून देतो त्यांना. लोकनायक न्यूज साठी तालुका प्रतिनिधी देवानंद महाजन, हदगाव. लोकनायक न्यूज